नमस्कार, सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। तळणीचे मोदक कसे करायचे हे बघणार आहोत। गव्हाचं पीठ घ्यायचं, मैदा थोडा, बेकिंग पावडर, थोडंसं मीठ आणि हे तुपाचं मोहन थोडं घालायचं। हे मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळायचं। हे घट्टच मळायचं, चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळायचं। हे बघा, हे मळून झालेलं आहे। हे असं घट्ट मळायचं। हे आता झाकून ठेवूया 15 मिनिटं। कढई गरम झाली, याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया। त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं। खोबरं थोडं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा। हे आता चांगलं परतून घ्यायचं। हे सारण परतून झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकूया। ह्याच्यामध्ये खसखस टाकलं तरी चालेल। हे बघा, मोदकाचं सारण तयार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। हे थोडं मळून घ्यायचं। आणि ह्याचे छोटे छोटे असे पोळे करून घ्यायचे। हे असे थोडंसं ह्याच्यावर पीठ टाकायचं आणि हे लाटून घ्यायचं। तुम्ही असं लाटून घेतलं तरी चालेल, किंवा आपण पुऱ्या पाडतो तसं सुद्धा केलं तरी चालेल। हे बघा, हे चपातीसारखंच लाटायचं आणि असं डब्याचं झाकण घ्यायचं। तुम्ही छोटं घ्या किंवा मोठं घ्या। हे छोटं आहे, ह्याच्यापेक्षा थोडं मोठं घेतलं तरी चालेल। असं पुऱ्या पाडतो तसं पाडून घ्यायचं। हे बघा किती छान झालेत। आता ह्याच्यावर सारण घालून घेऊया। चपातीचा गोळाच्या प्लेट्या कशी पाडतो तसंच पाडून घ्यायचं हे पण। आणि वरून हे असं थोडंसं फिरवायचं, म्हणजे याच्या पाकळ्या छान दिसतात।
हे बघा किती सुंदर दिसतात. सर्व असेच बनवून घेऊया. हे बघा सर्व मोदक बनवून झालेत. आता तळून घेऊया. तेल गरम करत ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मोदक सोडून घेऊया. तर हे चांगले तळून घ्यायचे. हे आता पलटी करून घ्यायचे असे. दोन्ही साईडनं छान तळून घ्यायचे. हे बघा हे तळून झालेले आहेत. तर काढून घेऊया. बाकीचे असेच तळून घेऊया. हे बघा सर्व मोदक हे तळून झालेले आहेत. हे तळणीचे मोदक छान लागतात. आतून कुसकुशीत वरून कुरकुरीत लागतात. तुम्ही असे करून बघा या पद्धतीने आणि कसे झाले ते कमेंट. हे बघा तळणीचे मोदक तयार आहेत. हे तळलेले मोदक 4 ते 5 दिवस टिकतात. ह्याचं चांगलं सारण भाजून घ्यायचं आणि तळूनही चांगलं घ्यायचं. तेव्हा हे 5 ते 6 दिवस हे टिकतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील.